पश्चिम बंगालमध्ये मतदान तर पार पडलंय, पण आता निकालाआधी तणाव वाढताना दिसतोय। टीएमसी नेते शशी पांजा आणि कुणाल घोष यांनी कोलकात्यात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेत। भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी इतर पक्षांना कळवता मतपेट्या उघडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक आयोगाच्या सीसीटीव्ही आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये स्ट्रॉंग रूमच्या आत काही माणसं काम करताना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आमचा कोणताही प्रतिनिधी आत नाहीये, त्यांना आत जाऊ दिलं जात नसल्याचं शशी पांजा यांनी सांगितलंय। तर टीएमसीच्या आंदोलनानंतर भाजपचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जमले। टीएमसी आपल्या पराभवाची कारण शोधतंय, स्ट्रॉंग रूम सुरक्षित आहे असं भाजप नेते तापस रॉय यांनी सांगितलंय। तर टीएमसीच्या या आरोपांवर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। स्ट्रॉंग रूम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यावर टाळं लावण्यात आलंय। शशी पांजा आणि कुणाल घोष यांना ही माहिती देण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय। যে ভোটার ছিল তারা যে পোস্টাল ব্যালট দিয়েছে, আমাদের যে ট্রেনিং সেন্টারটা ছিল, আমরা 5টা জায়গাতে ট্রেনিং করেছি বিভিন্ন পোলিং পার্টিদের, সেখানে ওরা পোস্টাল ব্যালট দিয়েছে, সেগুলোকে আমরা জমা করে এখানে রেখে দিয়েছিলাম। একটা অন্য ঘর আছে, মানে ক্ষুদিরাম অনুশীলনে 7খানা এসি স্ট্রং রুম আছে আর একটা পোস্টাল ব্যালটের স্ট্রং রুম আছে। এবার এই যে